संतांच्या संगतीमध्ये असं कोणतं पुण्य आहे? संतांच्या संगती भेटल्यानंतर असा काय लाभ प्राप्त होतो? काय लाभ मिळतो? मग हे प्रश्न विचारल्यानंतर विष्णुदेव हसले आणि म्हणाले, जा त्या पृथ्वीवरती एक नाली आहे आणि त्या नालीतल्या किड्याला विचार संत संगतीचं महात्म्य काय म्हणून. नारदजी खाली आले, मृत्यू लोकामध्ये आले आणि आल्यानंतर त्या नालीतल्या किड्याला विचारलं, हे किड्या, संत संगतीचं महात्म्य मला सांग, संत संगतीचं महात्म्य सांग. असं सांगितल्यानंतर त्यानं नारदाला पाहिलं, पायापासून डोक्यापर्यंत पाहिलं, शेंडीपर्यंत पाहिलं आणि पाहिलं की त्यानं जीव सोडला. अरे, मी याला प्रश्न विचारला आणि यानं जीव सोडून दिला, प्राण सोडून दिला. पुन्हा नारदजी कोणाकडे गेले? विष्णूकडे गेले. आणि विष्णूकडे गेल्यानंतर, हे विष्णू, हे नारायणा, तुम्ही मला त्या किड्याला विचारायला सांगितलं संत संगतीचं महात्म्य काय आहे? काय आहे संत संगतीचं महात्म्य? म्हणून त्या किड्याला विचारायला गेलो. त्यानं मला पाहिलं, मी त्याला विचारलं आणि त्यानं प्राण सोडून दिला. ते म्हणे, आता 7 दिवसानंतर ते एका झाडावरती सरड्या जन्म घेणार आहे म्हणे. त्या झाडावरती सरड्या जन्म घेणार आहे, जा त्या सरड्याला विचार. असं म्हणल्यानंतर नारदजींना आनंद झाला. डबल खाली आले. 7 दिवसानंतर विचारलं त्या सरड्याला, हे सरड्या, संत संगतीचं महात्म्य काय आहे? नारदजींना पाहिलं, निवाळलं, पायापासून डोक्यापर्यंत पाहिलं, त्यानं प्राण सोडून दिला. जसा वरून पडला तसाच खाली पडला. अरे, मी याला विचारलं संत संगतीचं महात्म्य, यानं प्राण सोडून दिला. मीच विचारल्यानंतर काहीतरी होत असेल म्हणून डबल पुन्हा नारदजी भगवंताकडे गेले. हे भगवंता, हे नारायणा, त्या सरड्याला विचारलं, त्यानं सुद्धा किड्याप्रमाणे प्राण सोडून दिला. जा म्हणे, 2 दिवसानंतर पोपट जन्म घेणार, त्या पोपटाकडे जा. तसंच झालं. नारदजी पुन्हा खाली आले. त्या पोपटाला विचारलं, हे पोपटा, संत संगतीचं महात्म्य मला सांग. त्या किड्याला विचारलं, तो मरून पडला. त्या सरड्याला विचारलं, तोही मरून पडला. तू तरी सांगणार आहे. असं म्हणल्यानंतर तो सरड्या सुद्धा, तो पोपट सुद्धा, पोपटानं सुद्धा नारदजींना पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्यानं सुद्धा प्राण सोडून दिला त्यानं सुद्धा प्राण. मग आता काय करावं? आता नारद घाबरले. नारद पुन्हा वरती गेले. हे देवा, अरे तू काय करतोय? त्या नालीतल्या किड्याला विचारलं, सरड्याला विचारलं, पोपटाला विचारलं, संत संगतीचं महात्म्य काय? त्यांना मला विचारल्यानंतर तो पाहायचे आणि प्राण सोडून द्यायचे. डबल भगवंत असले. डबल म्हणले, पुन्हा म्हणले, जा एक गायीचं वासरू जन्म घेणार आहे, त्याला जाऊन विचार. म्हणल्यानंतर पुन्हा नारदजी खाली आलेले आणि खाली आल्यानंतर पुन्हा त्या गायीच्या वासराला, त्या बछड्याला विचारलं, हे वासरा, संत संगतीचं महात्म्य नेमकं काय आहे? सांगणार आहे मला. त्यानं तसंच पाहिलं आणि प्राण सोडून दिला. आता काय करावं? नारदजी घाबरले. आणि मी ज्याला प्रश्न विचारतोय, ज्याला प्रश्न विचारला, काय संत संगतीचं महात्म्य मला माहीत होऊ द्या, संत संगतीचं महात्म्य मला सांगा, संत संगतीचं महात्म्य मला जाणून घ्यायचंय, तुम्ही सांगा. किड्या तू सांग, सरड्या तू सांग, पोपटाला विचारलं, वासराला विचारलं, सगळ्यांना प्राण सोडून दिला. नारदजी घाबरले, थरकाप होऊ लागला. भगवंताकडे गेले. हे भगवंता, हे नारायणा, काय करतोयस तू? ज्याला मी विचारतोय, ज्याला तू सांगितलं त्या किड्याला विचारलं, पोपटाला विचारलं, सरड्याला विचारलं, गायीच्या वासाला विचारलं, त्या सर्वांना प्राण सोडून दिला. मग आता डबल पुन्हा विष्णू भगवंत हसू लागले आणि म्हणाले, जा एक राजाला मुलगा होणार आहे, त्या मुलाकडे जा आणि त्याला विचार. पण नारदजीला भीती वाटू लागली. अरे, मी ज्याला विचारतोय ते मरण पावतोय, जे प्राण सोडून देतोय, आता काय करावं? मग काय करावं भीती तर वाटत होती. पण संत संगतीचं महात्म्य त्यांना जाणून घ्यायचं होतं. संत संगतीचं महात्म्य काय हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. म्हणून आल्यानंतर त्या राजाच्या दरबारामध्ये गेले आणि सर्वीकडे बातमी पसरली. सर्व राज्यामध्ये बातमी पसरली. नारदजी आले. मग त्या राजानं त्यांना सर्व गावामध्ये दिंडी काढली नारदजींची, बसले आणि पुन्हा राज दरबारामध्ये घेऊन आले. हे नारदा,
हे नारदा, मला पुत्र झालाय, त्यांना तुम्ही घ्या, त्यांचं नामकरण तुम्ही करा. त्यांचं पूजन केलं, अतिथी पूजन केलं आणि केल्यानंतर त्यांचं नामकरण करा. नारदाला तर भीतीच वाटू लागली. अरे, इतकं माझं अतिथी पूजन केलंय, सर्व पूजन केलं, अतिथी सत्कार केला, आणि जर मी या राजपुत्राला जर विचारलं संत संगतीचं महात्म्य काय आणि ह्याने जर प्राण सोडून दिला तर राजा तर मला जेलमध्ये टाकीन, राजा मला बंदीशाळेमध्ये काय घालील, राजा माझा प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही. पण संत संगतीचं महात्म्य आणि भगवंतावर विश्वास, दृढ विश्वास भगवंतावरती, आणि विचारलं, हे बालका, हे राजपुत्रा, संत संगतीचं महात्म्य मला सांगणार आहे. त्या सरड्याला विचारलं, सगळ्यांना विचारलं, पण तू तरी सांग. आणि तो राजपुत्र हसू लागला. अहो नारदजी, तुम्हाला अजून सुद्धा कळालं नाही? हो नारदजी. मग म्हणाले, काय झालं, तू हसतो काय? आणि मीच तो किडा होतो, मीच तो सरड्या होतो, मीच पोपट झालो. तुम्ही मला किड्याच्या योनीमध्ये तुम्ही दर्शन दिलं, त्या योनीमधून मी मुक्त झालो आणि सरड्यांच्या योनीमध्ये आलो. तिथेही तुम्ही मला दर्शन दिलं, मी पोपटाच्या रूपामध्ये आलो. पोपटाच्या रूपामध्येही तुम्ही मला दर्शन दिलं, मी वासराच्या, गायीच्या रूपामध्ये आलो. आणि गायीच्या रूपामध्ये सुद्धा तुम्ही मला दर्शन दिलं, मी राजपुत्राच्या रूपामध्ये आलो. आणि सांगायचा मुद्दा एकच, की संत संगतीचं महात्म्य किती आहे. फक्त संत संगतीने थोर लाभ झाला, संत संगतीने आपला लाभ होतो. संतांना तुमचं जर उद्धार करायचा असेल, त्यांना पूर्ण आयुष्याची गरज नाही, फार वेळाची गरज नाही, फक्त एक क्षणाची गरज त्यांना आहे. एक क्षणामध्ये ते तुमचा काय करतील, उद्धार करतील.